सिंधुदुर्गात नीलम राणे आणि नितेश राणे यांचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय, कारण नारायण राणे तब्बल 23,000 मतांनी आघाडीवर आहेत। विनायक राऊत हे पिछाडीवर आहेत। पूर्ण राणे कुटुंबातील सदस्य एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे। हे दृश्यामध्ये बघतोय आपण की आमदार नितेश राणेंनी आपल्या आईला उचलून घेतले। संपूर्ण राणे कुटुंबाने आनंद व्यक्त केलेला आहे। आनंदाच्या भरात आमदार नितेश राणेंनी नारायण राणेंचे पुत्र यांनी आपल्या आईला उचलून घेतलेलं आहे। नारायण राणेंच्या समर्थकांनी घोषणा देत आपला आनंद व्यक्त केलेला आहे। तब्बल 23,000 मतांनी नारायण राणे पुढे आहेत। विनायक राऊत ठाकरे गटाचे उमेदवार पिछाडीवर आहेत। आपण बघतोय आमदार नितेश राणेंनी आनंदाच्या भरात आपली आई नीलम राणे यांना उचलून घेतलेला आहे। राणे समर्थकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण राणे कुटुंब आपला आनंद व्यक्त करतायत। नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर अगदी 23,000 मतांनी आघाडी घेतलेली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे आपण थेट जाऊया आमचे माझे सहकारी तन्मयकडे मी वळतो। तन्मय, आपण बघतोय सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे 23,000 मतांनी आघाडी घेतलेली आणि हा आनंद नितेश राणे लपू शकले नाहीत। त्यांनी आपल्या आईला उचलून घेतलेला आहे। आपण एकूणच पाहिलं तन्मय तर महाविकास आघाडीने मात्र बाजी मारलेली आहे। तब्बल 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत। 45+ चा नारा देणारी महायुतीला हा कुठेतरी फटका आहे।